मित्रांनो, आपण नागापूर ह्या गावामध्ये आलो आहोत. खानापूर नंतर लातूर मध्ये एक गाव आहे नागापूर म्हणून, त्या गावामध्ये आलो आहोत. सर जरा स्पिंडरची कामं करत होते, म्हणजे शेतातली कामं करत होते. त्या पाईपामध्ये एक रसल सोय पद्धतीचा साप जो मध्ये गेलेला आहे, त्याला आधी आपण काढूया. सर्वात त्यांनी आयडिया कशी केली, मध्ये गेल्यानंतर दोन्ही साईडनं पूर्ण पॅक केलेला आहे त्यांनी. आपण पलीकडेच येऊया, शेतात मध्ये पलीकडे. टॉर्च वगैरे भेटत आपल्याला. बरोबर काही इथं बसलेला साप. ह्या सापाचं वैशिष्ट्य म्हणजे एवढं विषारी जातीचा साप आहे हा. ह्याचे एक तर दात मोठे असतात आणि एक ते 12 mm एवढे मोठे दात असतात त्यांचे. आणि सर्व सापांमध्ये भारतामध्ये जेवढे साप भेटतात तेवढे 6 सापांमध्ये सगळ्यात विषारी जातीचे साप आहेत ह्याचे. आपण आणि ह्या सापाला ओळखायचं कसं, आता हिवाळी दिवस असल्याने जास्त प्रमाणात हे निघत असतात. काय म्हणणं गेले टोटल बरोबर आता पाहिलं तुम्ही, बरोबर ह्याच्यामध्ये पाईपामध्ये जो बसलेला घोणस आहे जास्त मोठा नाही, की 2 फुटाचाच घोणस आहे. आपण त्याला डायरेक्ट कसं पॅक करू लागेल असं ते निघत नाही. बघितलं तुम्ही किती डेंजर आहे. रिवर्स मारायचा प्रयत्न करतोय आणि ती खूप भिजलेला आहे. बघा आवाज कुकर साठी सारखा जोरात आवाज मारतो आणि स्प्रिंग टाईप मारतो आणि 3 फुटापर्यंत उडी मारून त्याच्यावर त्याला पकडायचा प्रयत्न करतो, ज्याला मारायचा प्रयत्न, जो नुकसान करायचा प्रयत्न करतात त्याला चावत असतो. सर्वात विषारी आहे हा. ह्युमोटॉक्सिक पॉइझन असते. 2-1 फुटाचा आहे हा. परड आहे का? हा मावशी, परड आहे. असायची गोष्ट नाही बेटा. आम्हाला पण ऐकत नाही.
बघा किती ऍक्टिव्ह आहे असा, हात सुद्धा लावू देत नाही. जरा लाईट होल्ड राहू द्या, होल्डवर राहू द्या. अरे भैया काय करतोय? मित्रांनो, ह्या सापाला आपण एवढ्या अग्रेसिव्ह सापाला रेस्क्यू केलं इथं, आणि इथून आपण ह्याला नेचरमध्ये म्हणजे मानवी वस्तीपासून दूर अशा ठिकाणी ह्याला सोडून देऊया. मामा होल वगैरे म्हणजे जे घोणं ठिकाणी चावला, म्हणजे समजा आपल्याला हाताला पायाला चावलं, तर समजा पायाला चावलं तर तो पाय सुजायला लागला. अंगावर काही काही जणांवर रिॲक्शन घाबरत येतात, फोडं छोटे छोटे फोड असतात ना, ते फोडं वगैरे येणार, त्यामध्ये पाणी वगैरे साचणं, ते काही काही जणांना होत होतं. म्हणजे याला शुगर बीपीचा जो त्रास असतो, तर जे काही कोंड असेल अशा लोकांना होते, बाकी कोणालाच काही होत नाही. हा घोणा जातीचा साप फुकल्यानं काहीच होत नाही. तसं झालं तर पवित्र झालं नसते ना. कोणतरी म्हणते ते असं फुकल्यानंतर ते असं म्हणायचं रिझन की आपले जे माणसं आहेत जवळ जाऊ नये, पकडायला जाऊ नये, आणि अथवा नेचरमध्ये हे जे साप आहेत कमी होऊ नये. आता घोणं जाती ह्या सगळ्या सापांमध्ये ह्या सापाचं वैशिष्ट्य म्हणजे काय म्हणजे हा डायरेक्ट पिल्ले लागले जमिनीत 45-60 पिल्ले एका टाइमला देतात. बाकी सगळे साप कसं अंडे वगैरे देणार, हा डायरेक्ट पिल्ले लागले. कोणतं मग ते दिसायला सुंदर आणि डेंजर तेवढं वाचत नाही नाही वाचतो. तर आता समजा जास्त प्रमाणात विष बॉडी मध्ये घुसलेला असेल, म्हणजे शिरलेला असेल, त्याला टाकला असेल, त्याच्या जे दाताची साईज आहे 10 ते 12 mm एवढे मोठे दात असतात. मित्रांनो, आपण ह्या सापाला रेस्क्यू केलेला आहे, याला घेऊन जाऊया आणि कुठेही साप निघाले जवळच्या सर्प मित्राला बोलवा, वन विभागाला कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून ते साप पण वाचेल. आणि चला भेटू आपण दुसऱ्या नवीन ठिकाणी जिथं साप निघाला तर रेस्क्यू करायला जाऊया. थँक्यू.